सुमित मालुसरे त्यांच्या बॅटिंगसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अगदी दोघांना आपण या ठिकाणी हे कॅश प्राइज त्या ठिकाणी देतोय. सतीश चव्हाण, अक्षय निवळे होल्डर या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांची हाईट पाहिली तर अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. बाळा जाधव यांना विनंती करतो, उत्कृष्ट विकेट किपर आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. आपण राहुल वांगडे यांना 400 रुपयाचं कॅश प्राइज देतोय. राहुलशी बोलणार आहोत. राहुल, काय म्हणशील? मॅच खूप चांगली राहिली. 79 धावांचं तुम्ही टार्गेट दिलं होतं. मॅच बद्दल काय म्हणशील? नक्कीच मुलं छान खेळले. स्टार्ट पण छान भेटला. ज्या पद्धतीने आम्ही प्लॅन केला होता की कोणाचा काय रोल आहे, कोणी काय पद्धतीने खेळायचं, त्या पद्धतीने ॲक्च्युली बाहेर जे ठरलं तेच आतमध्ये झालं. त्याच्यामुळे खूप छान क्रिकेट झालं. KSK प्रीमियर लीग ही स्पर्धा प्रथम जिल्हा आयकॉन म्हणून खेळतोय. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? हो, नक्की. प्रथमतः मी KSK प्रतिष्ठानचं मी आभार मानेल. त्यांनी मला खेळण्यासाठी चान्स दिला. महत्त्वाचं म्हणजे मी 2 वर्ष झालं मी क्षितिजला, मंगेश पवारला मी बोलतो की मला खेळायचं लीग, खूप छान पद्धतीची क्रिकेट असतं तुमच्या KSKचं, आणि यावर्षी मला खेळण्यासाठी चान्स दिला. त्याच्याबद्दल सर्वांचं मी आभारी आहे. थँक्यू सो मच. हे होते राहुल वांगडे. सुमित मालुसरे यांना आपण 300 रुपयाचं कॅश प्राइज देतोय. बाळा जाधव आपल्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज देतोय. आपण मॅच सुरू झाले, पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे आकडे तज्ञ, आमचे मार्गदर्शक जयजी भोसले सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. सतीश उतेकर यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये आणि चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लायलंय. महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीम साठी संघ व्यवस्थापक आहेत. बॅक टू क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होता निलेजी मर्डेकर सर यांचा धन्यवाद. संतोषजी देसाई सर. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. महाबळेश्वर स्पोर्ट्स टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. सागर सुतार आपल्या नावाला साजेसा खेळ तो करतोय. 2 धाव 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 500च्या स्ट्राईक रेटने 1 षटकार 1 चौकार त्याने खेचलाय अजय मोरेच्या अगेन्स्ट. एक चांगली रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. आघाडीला येत असताना आघाडीचा बॅटर हा विस्फोटक आणि नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणाराच असायला हवा. पुढचा बॉल जागा बनवली. इनसाइड आउट केलेत. लॉंग ऑफला वॅकेंट एरिया. रन्स मिळतील 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. चौकार. KSK आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर काय तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग करतोय सागर सुतारला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गाव निपाणी आणि का बॅटिंग केली या खेळाडूने. 3 बॉल 14 धावा. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये, फ्लाय होतीये. एक मोठी टोटल आपण पाहायला जातोय की काय असं भासू लागलंय. पहिले 3 बॉल वरती रन्स आल्यात. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हा पंप पुल होतोय. वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. पहिल्या 4 बॉल वरती 20 धावा आल्यात. गोलंदाजाच्या गोलंदाजीशी खिलवाड केलाय. यथेच्छ धुलाई केलीये. मनसोक्त बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण सागर सुतारला पाहतोय. 4 बॉल मध्ये 20 धावा. या फलंदाजाने अशाच रीतीची बॅटिंग केली तर एक मोठी टोटल निश्चित पाहायला मिळेल. सदू काही त्याचा आविर्भाव बॅटिंग मधला सर्व काही सांगून जातोय की अशाच तऱ्हेने मी बॅटिंग करणार. केवळ 24 जिथे 20 धावा फलकावर. आणखीन एक देखना. स्ट्रोक ऑन साइडला पॅड वरती होता. मनगट वळवली आहेत. जस्ट अ फ्लिक टॉप द विस्ट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय सागर सुतार. गोलंदाजी ज्या रीतीची होती ना त्याहूनही अधिक फलंदाजी उच्च दर्जाची होत असताना पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षणाची पोझिशन ओळखली आहे. प्रत्येक स्ट्रोक चांगल्या धाटणीचा येत असताना पाहायला मिळालाय. विविध क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना सागर सुतारला आपण पाहतो 24 बनलात. 24 धावा फलकावरती आहेत. वेगाने धावसंख्या पुढे सरकते. महाबळेश्वर स्पोर्ट्स टीम बॅटिंग करते परंतु एक उच्च स्तरीय स्तर इथे आणि धावसंख्या धावफलक निश्चितच पाहायला मिळेल. यात ती मात्र शंका नाही. हा फ्रॅकर होता. पुन्हा एकदा जागा बनवली आहे. याही बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. सागर सुतारने जर अर्धशतक ठोकलं तर संघ मालक संदेजी मराजगे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मला वाटतं क्षेत्ररक्षक ना अक्षयजी आपण पाहिलं तर मला असं वाटू लागलं या षटकामध्ये
जनरीत म्हणून उभे आहेत. एखाद्या कुरिअर बॉयचं त्यांनी काम केलंय. बॉल बाहेर गेला तो आतमध्ये आणून द्या. या पलीकडे जास्तीचं काहीच झालेलं नाही आहे या षटकामध्ये. यथेच्छ धुलाई केली आहे सागर सुतारने. मनसोक्तपणे त्याने बॅटिंग केली. 2 षटकार ठोकले. तब्बल 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 466 चा स्ट्राईक रेट आणि 28 धावा. कदाचित सुयश हे सर्वाधिक महागडे षटक राहू शकतं. सुयश गेले 2 पर्व आपण अर्थात 5वं पर्व आणि हे 6वं पर्व सुयश राहुल यांना आपण पाहतोय की ते देखील जॉईन झालेत. कोकणात बिलॉंग करतात, साऊथचे नाही आहेत ही बाब आवर्जून सांगेन. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे त्या 28 28 धावा धावफलकावरती. प्रथमेश मालुसरेला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतो आहे. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. या सागर सुतार समोर ना गोलंदाजी अक्षरशः पडली फिकी. चहू बाजूला बॅटिंग केली त्याने. वेदांत शिंदेला आपण स्ट्राईकिंग वरती पाहायला मिळतो. मागील मॅच मध्ये 0 वरती बाद झालाय तो. या बॉल वरती देखील फटका फासला. चेंड हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आठवड करून दिली आणि तो देखील पुन्हा एकदा 0 वरती बाद होतोय. लगातारच्या 2 मॅच मध्ये वेदांत 0 वरती बाद होत असताना पाहायला मिळालाय. गोल्डन डक जिल्हा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना विवेक शिंदे या खेळाडूने मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं जिथे 4 धावा केवळ बनवल्या होत्या तिथून तो बाद होत असताना पाहायला मिळाला. परंतु संघाला इथून एक ब्राईट स्टार्ट मिळाली आहे. एक स्वप्नवत सुरुवात इथे प्राप्त झाल्यानंतर इथून पुढे कशी रणनीती राहील हे पाहणं गरजेचं असेल. सागर सुतार एका बाजूला अंदानी अंबानीला जेवढ्या 100 रुपयाची नोट शिल्लक आहे तेवढ्या त्याला धावा शिल्लक आहेत. बाहुबली आहे तो. त्याच्या बॅटच्या फुंकरेनेही चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेला आहात तर मला वाटतं केवळ स्लीपिंग पार्टनर म्हणून भूमिका अदा करायची आहे. बाकीचं सर्व काही जो काही रील पासून रियाली पर्यंतचा जो शो आहे तो सागर सुतार हा मस्ट गो ऑन आहे. आणि त्याचा शो आपण केवळ नॉन स्ट्रायकिंग वरून पाहत राहायला हवं होतं. वेदांतने ते केलं नाही. तो देखील पार्टी जॉईन करायला गेला आणि बाद होऊन आलाय. उजव्या सीच्या बाहेर यावेळेला बंदुकीतून गोळी. सुसाट वेग गोलीगत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. झापूक झुपूक चौकार. चांगला चौकाला बॅकफुटला आलाय. कट केला. स्क्वेअर कट इथे पाहायला मिळाला आणि वेगाने चेंडू इथे जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट पहिल्याच बॉलवरती इथे चौकार ठोकला तो विवेक शिंदेने. तो 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 32. 32 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने प्रथमेश. यावेळेला देखील समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वन्स अगेन चौकार. संघ व्यवस्थापक सतीजी उतेकर साहेब यांच्या माध्यमातून महाबळेश्वर स्पोर्ट्सच्या कुठच्याही खेळाडूने 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकार लगावलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज राहील. लगातारचे 2 तर आल्या. तिसरा येईल का? उजव्या सीच्या बाहेर कमी गतीने टाकला. फसवा चेंडू राहिला. कमी गतीने इथे पाहायला मिळतोय. थेट यष्टिरक्षकाचा भीत घेत असताना पाहायला मिळतो आहे. सातत्याने चौकारांवरती डील करत होता. किंवा चौकारांचाच व्यापारी म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौकारांवरती डील करत असताना बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला तो विवेक शिंदे. 36 बनला. 36 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने प्रथमेश मालुसरे जागा बनवली. यावेळेला देखील आणखीन एक चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा येतो चौकार. हायलाइट्स पाहतोय असं वाटू लागलं एखाद्या सामन्याची. मैदानाच्या आतमध्ये जी काही बॅटिंग चालू आहे ना जणू काही एखादा लेजर शो चालू असतो त्या रीतीची बॅटिंग लाईटचा लेजर शोच पाहायला मिळाला. बॅटिंगचा लेजर शो. चहू बाजूला स्ट्रोक अटेम्प्ट केल्यात आणि चांगले स्ट्रोक येत असताना पाहायला मिळत आहेत. एकही सिंगल आणि एकही डबल आली नाही. किंवा एकही तिहेरी आलेला नाहीये. किंवा एकही व्हाईट बॉल आला नाही. केवळ चौकार आणि षटकार आपण पाहतोय. 40 बनल्या. 40 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला सरळ बॅटने केलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. झेल निसटला.
विवेकला जीवदान प्राप्त झालं. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 21च्या धावगतीने 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा वेदांतला आपण पाहिलं 42 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळाल्यात. काय बॅटिंग केली आहे प्रत्येक फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये घेत असताना. लांब लचक स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळाल्यात. पहिले 2 षटक संपले. 21ची धावगती इथे पाहायला मिळाली. ही मेंटेन जर का केली तर एक मोठी टोटल निश्चितच पाहायला मिळेल. पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी. दुसऱ्या विकेटसाठी जिथे 14 धावांची भागीदारी, अर्थात या षटकामध्ये 14 आल्यात. कमी धावा येत असताना पाहायला मिळाल्या जरूर, परंतु इथून पुढे एक मोठी टोटल पाहायला मिळते. कमी गतीने गोलंदाजी करणारे, चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्यामध्ये सक्षम असणारे तथा संघाचे संघमालक अमोल मालुसरे यांना आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती ते पाहायला मिळतात. या मॅच मध्ये त्यांनी आपली स्वतःची कॅप बदलली आहे. खिशामधून रनअप साठी ते काहीतरी घेऊन आल्यात. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रीमियर लीग म्हटलं ना साहेब की या गोष्टी आल्याच. आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत ते गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतात. धावफलकावरती धावा त्या 42. 42 ऑन दी बोर्ड. सेकंड ओव्हर कंप्लीट झाली आहे. थर्ड ओव्हर मध्ये आपण अमोल मालुसरे यांना पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती ते दाखल होत असताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचनाची शहानिशा केल्यानंतर पुढचा बॉलवरती विकेटने स्विचिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क. धाव मिळतील 4. हा आहे चौकार. चौकारानंतर संघाची धावसंख्या आहे ती 46. धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळाल्यात. आणखीन एक चौकार येतोय. विवेक शिंदेही आणि त्याच वेळेला सागर सुतार का बॅटिंग करतात. सागर सुतार 32 वरती नॉकआउट आहे. 1000 जवळपास 700 तर मला वाटतं खिशात आलेले आहेत. पुढे 300 जर का अजून कमाई करायची तर 18 बनवावे लागतील. पुढचा बॉल घेऊन अमोल पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतील. यावेळेला सरळ बाटने डाऊन डी ग्राउंड केला. फटका हवेमध्ये. ऍथलेटिझम पाहायला मिळते का फ्लातून झेल इथे टिपला गेला. खेळाडू क्रमांक 2 46 ला सागर सुतार बाद. सुजित शेवाळ्याने एक चांगला झेल इथे टिपत असताना आपण पाहायला मिळालं. अर्थात सागर बाद होत असताना पाहायला मिळतोय. केवळ पुश करण्याचा प्रयत्न केला. मोठा स्ट्रोक अटेम्प्ट केला नाही, परंतु त्याचा बॅटचा फेस किंवा त्याचा बॉटम हँड इतका स्ट्रॉंग आहे ना, त्याने पुश केलेला स्ट्रोक जर लॉंग ऑनला येऊ शकतो. जर त्याने अटेंड केला असता तर कदाचित रस्त्यावरतीच पाहायला मिळाला असता बॉल. 32 धावांची बॅटिंग त्याने साकारली. तो बाद झाला. टाळ्यांचा गजर होतो एकाच षटकामध्ये किंवा अगदी त्याच वेळेला शॉर्ट पिरियड मध्ये 34 धावांची खेळी करून 8 बॉल मध्ये बाद होत असताना सागर सुतार याला आपण पाहायला मिळाला. 46 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. अमोल मालुसरे आले आणि विकेट घेऊन आल्यात. पुढचा बॉल यावेळेला खोलात टाकला. असं बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. रन्स आलेल्या नाही आहेत. कदाचित आपण पाहिलं ना, भारतीय संघ ज्या ज्या वेळेला मोठमोठ्या मॅचेस खेळतो ना, मग ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपली मॅच आपण लाबुशेनला बाद करत असताना पाहायला मिळाला. सिराजने अनेक वेळेला बेल्स इकडची तिकडे गेली आहे. आज अमोल मालुसरे मैदानाच्या आतमध्ये आले, कॅप बदलून आले आणि इथे कदाचित तो भाग इथे पाहायला मिळतोय की काय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्येही होतोय या साऱ्या गोष्टी. यावेळेचा बॉल सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. लांब लचक स्ट्रोक आलाय.
एकापेक्षा एक सर्रास आहेत. येणारा प्रत्येक बॅटर मोठा फटका खेळण्यासाठी झालाय, किंबहुना डगआउट मधून सेट होऊन झालाय. संघनायकाने काय दिलं होतं दुपारी या खेळाडूंना काय ठाऊक, कारण ज्या रीतीची बॅटिंग गेली मागील 16 बॉलचा खेळ संपला, अर्ध्या शतक ठोकलाय टीमने. महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीमच्या 16 बॉल मध्ये हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आहे. 52 धावा फलकावरती, 2 फलंदाज बाद. दिल मांगे मोर. संघाला अजूनही अपेक्षा आहे मोठ्या स्ट्रोकची. पुढचा बॉल कमी गतीने ऑन साइडला पुन्हा एकदा फेकून दिलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, या फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा मिळतील देखील अर्धा डझन. षटकार खिलवाड केला गोलंदाजांच्या अगेन्स्ट. हा स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना अगदी आपण पाहिलं सहजरित्या एखादी टिचकी मारावी ना त्या रीतीने चेंडूला फेकून दिलं. षटकार आला. छोटा पॅकेट बडा धमाका. अतुल शेलार बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 58-2. पुढचा बॉल पुन्हा एकदा रन्स अवेलेबल आहे तिथे देखील. चेंडू सीमारेषा ओलांडेल. मोठा होता गॅप होणार नाही इथे. धावांचा तोटा चौकाराच्या बरोबरीने 62 धावा या षटकामध्ये देखील रन्स आल्यात. 62 धावा फलकावरती. पाण्याची मागणी करण्यात येते, परंतु अक्षयजी मला नाही वाटत की क्षेत्ररक्षकांना बॉल अडवण्याचा तेवढासा योग आला होता. जास्तीची मेहनत करूच दिली नाही या बॅटर्सनी. एवढे मारले की सर्व बाहेरच मारले. मैदानाच्या आतमध्ये सागर सुतारचा जो काही खेळ राहिला होता ना, तो प्रतिस्पर्ध्याला सांगत होता जणू काही मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच मारले या लोकांनी. जे बॅटर गेलेत त्यांनी रन्स गोळा केलेत. 62ला 2 पाहायला मिळालेत. चांगली रणनीतीने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एका बाजूला काळेश्वर वॉरियर्स टीम पहिल्या सामन्यामध्ये पराभूतीच्या छायाखाली गेले. दुसऱ्या मॅच मध्ये महाबळेश्वर स्पोर्ट्स टीमच्या अगेन्स्ट जो विजेता संघ राहिला त्यांच्या अगेन्स्टची मॅच आहे. तितकासा चांगला खेळ होत असताना पाहायला मिळालेला नाहीये. आपण पाहतो सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेटची लीग स्पर्धा KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत व आयोजित KSK प्रीमियर लीग 2025 6वं पर्व. आणि 6व्या पर्वामध्ये आज मात्र आपण पाहत आहोत एक प्रतिष्ठित असं या स्पर्धेचं आयोजन. 8 संघ 104 खेळाडू. त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने आपण रोहित दादा वाघमोडे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने आपण करत आहोत. आणि त्यांनाही आपण या प्रीमियर लीगच्या वतीने सन्मानित करत आहोत. रोहित दादा वाघमोडे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे आणि आपण त्यांना या प्रीमियर लीगच्या वतीने सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचूपदार शाल प्रेमाचं प्रतीक दीपक दादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रोहित दादा वाघमोडे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. यानंतर आपण आता पुढील सन्मानाकडे वळत आहोत आणि पुढील सन्मान आहे स्वप्नील दादा हाके यांचाही सन्मान आम्ही यानंतर मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. स्वप्नील दादा हाके यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने होत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. हॅलो. पुढचा बॉल षटकाला सुरुवात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. ऑस्ट्रेलियन स्टाईलने हे झेल घेण्याचे प्रयत्न इथे संघावरती आलेली संकट तुम्ही घेऊन येताय, कारण हा कॅच खाली होता. अर्थात हा झेल तुम्ही उंजळीमध्ये पकडणं गरजेचं होतं, परंतु त्याच वेळेला ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न इथे केला आणि हा झेल निसटलाय. एक फ्लॅट स्ट्रोक पाहायला मिळाला होता फलंदाजी करत असताना विवेक शिंदे. जसा झेल त्याचा सुटला त्याने बॅटचं चुंबन घेतलं. त्याला ठाऊक आहे की आपल्याला जीवदान मिळालंय. मागील मॅच मध्ये तो परफॉर्मन्स होऊ शकलेला नाहीये आणि या मॅच मध्ये आपण सज्ज असायला हवं, कारण या स्पर्धेने खूप काय दिलं. इथे मॅन ऑफ द मॅच साठी रोख रक्कम 500 रुपये आहे. अर्थात जर सातारा जिल्ह्यामधून येत असताना गावावरून जर का एखादा बॅटर इथे येतोय, 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवले, तर संघाकडून ट्रॅव्हलिंग मिळालीच, परंतु त्याच वेळेला तुम्ही इथूनही खूप काय मिळून जाल. यावेळेचा बॉल वेगवान. पंचाकडे अपील. हाईट फॅक्टर
हा फार महत्वाचा आहे. केवळ मॅन ऑफ द मॅच साठी नव्हे तर 11,000 प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर 5,000 रोख रक्कम, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट विकेट किपर यांच्यासाठी 1,000 रुपये, सिक्सर किंग आणि उद्योन्मुख खेळाडू अर्थात इमर्जिंग प्लेयर यांच्यासाठी 1,000 रुपये आणि सामनावीरासाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक मॅच साठी. कमी गतीने लपेटला छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. लांबलाचक हा अँड हँडसम मॅसिव्ह इथे पाहायला मिळतोय. सहजासहजी तुम्ही अशा खेळाडूला जीवदान देऊ शकत नाही. जीवदान मिळालं पुढच्याच बॉलवरती उपद्रव पहा. षटकाराला 70 बनल्यात, 70 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 70 धावा फलकावरती. इथून पुढे अजूनही एकंदरीत पाहिलं तर या मॅच मध्ये अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 70 तर बनल्यात, पुढे किती काय वाढून ठेवले या संघाच्या समोर. काळेश्वर वॉरियर्स टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने उजव्या सीच्या बाहेर वॉरस्ट्रोक, जिथे स्क्वेअर कट केलाय. हा स्ट्रॉंग झोन आहे या बॅटरचा. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, चौकार. एक प्रसिद्ध, प्रतिष्ठित, प्रतिती यश असा खेळाडू, युथ आयकॉन बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. विवेक शेलार, विवेक शिंदे अर्थात त्याला तुम्ही जास्तीची मुभा देऊ शकत नाही. उजव्या सीच्या बाहेर त्याने 2 चौकार तिथेच ठोकलेत. त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. मागील मॅच मध्ये देखील तिथेच चौकार ठोकला होता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळेला मात्र सिंगल मिळेल का? नाही, डॉट बॉल. डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती अर्थात 74. विवेक शिंदेने देखील एक रांगोळी काढली आणि रांगोळी काढत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याने फटक्यांचे विविध रंग त्या रांगोळीमध्ये भरले. चहू बाजूला स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. षटकार चौकारांची आतिषबाजी. याही वेळेला जितका उंच तितकाच लांब पाहावा लागेल खेळाडूंना. केवळ दॅट इज अ मॅग्निफिसंट, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, आउटस्टँडिंग, टॉप क्लास बॅटिंग. षटकार. चार षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 80 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग पहा मैदानाच्या आतमध्ये. विवेक शिंदेने जो क्लास दाखवला, 10 बॉल 31 वरती तो नॉट आउट खेळतोय. गोलंदाजी मार्क वरती सुजित शिवाय दाखवलं होतं. ॲथलेटिझम त्याच्याकडे नेहमीच पाहण्याजोगे राहिलंय. बॉल इतका लांब मारला ना की मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आलाच नाही. लांब लचक स्ट्रोक खेळलेत. चांगली बॅटिंग केली आहे. आता मात्र विवेक शिंदेची बॅटिंग पाहायला मिळाली. जसा जेल सुटला त्याने मात्र रिप्लाय दिला, तुमको क्या लगता था नहीं लौटेंगे. आणि त्याच दर्जाची बॅटिंग त्याने केली. हाफ रॅकर बॅटची लिडिंग 1, नशिबाची 7, धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. अतुल शेलारच्या बॅटमधून चौकार येतोय. तो देखील थांबायला तयार नाहीये. 6 बॉल 20 वरती तो बॅटिंग करतोय. काय बॅटिंग झाली मैदानाच्या आतमध्ये. एक मात्र बॅटर राहिला जो मात्र शून्यावरती बाद राहिला. परंतु त्यापुढे एकंदरीत धावांची इथे चांगल्या दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली. सदुका लाईटिंगच लावली आहे षटकार चौकारांची. लांब लचक स्ट्रोक येत असताना पाहायला मिळालं. 84 ला 2. पुढचा बॉल याही वेळेला ऑन साईडला केलाय. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय त्या ठिकाणी. एक सहज साधा सोप्पा झेल. फ्री होम डिलिव्हरी होती. झोमॅटो आणि स्विगी सारखी फलंदाज बाद.
84 ला 3. उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेला समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक येईल परंतु गॅप आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने इन टू द गॅप गाळलेल्या जागा भरल्यात. ठोकलाय चौकार. सुशांत शिंदे. खर तर ना आज सर्वाधिक मोठी चर्चा या गोष्टीची होईल की महाबळेश्वर स्पोर्टच्या खिम्यामध्ये डगआउट्स मध्ये जाऊन चाचपणी करण्यात येईल कदाचित. काय दिलं होतं एनर्जी या खेळाडूंना. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 88 धावा फलकावरती आहेत. 3 बॉल खेळ शेष आहे. 100 पार केली जाते की काय. 88 धावा 3 फलंदाज बाद. हा फ्रॅकर पुन्हा एकदा इम्प्रोवाइज केलं होतं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली या मॅच मध्ये 2 झेल सोडलेत एका क्षेत्ररक्षकाने. इंडिया गेट बनला 2 पायांच्या मधोमध. चेंडूने ओलांडली सीमारेषा. चौकार. खरं तर ज्या वेळेला झेल निसटतो ना एखाद्या खेळाडूचा मोरल आहे ना तो डाऊन होतो. स्क्वेअर लेगला तो उभा होता. स्वीपर कव्हरला आला. स्वीपर कव्हरवरून एक्स्ट्रा कव्हरला गेला. तिथेही कॅच सोडली. आणि पहा ना संकट जी आहेत ना कधी पाठलाग सोडतच नसतात. आणि या खेळाडूचाही संकटांनी पाठलाग सोडलाच नाही मुळात. 92 बनल्यात. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेला खोला टाकला. आतेडी यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत करेल विवेक शिंदे. एका बॉलचा खेळ शेष आहे. 92 ला 3 चौथा फलंदाज देखील बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. 92 धावा फलकावरती. चौथा धक्का. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला संघ राहील स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ आरजू 11. चला आरजू 11 टीमने एक सामना जिंकलाय आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. अर्थात दोन्ही विजेते आहेत स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच. चला रिपोर्टिंग करा. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती आणि आरजू 11. समोरच्या दिशेने मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षकाचा फेरबदल करण्यात आला आणि तिथे झेल टिपलाय. विवेक शिंदे बाद होईल. 92 बनल्या. 93चं टार्गेट. एक विशाल काय लक्ष स्कोर कार्ड वरती आहे. 93 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. चला टॉस आपण करतो आहोत. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती आणि त्याच्या अगेन्स्ट आरजू 11. दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करणार आहोत. पैलवान शंकर कदम यांच्या शुभांश आपण पुढील सामन्याचा टॉस करत आहोत आणि दोन्ही संघांना एकाने विनंती आहे की आपण टॉससाठी या. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 आणि टीम आरजू 11 या 2 संघांमध्ये ही लढत आहे. दोन्ही संघांना एक विनंती आहे की आपण टॉससाठी या. आपण टॉस करत आहोत. दोन्ही संघांचा आतापर्यंत आपण जर आढावा घेतला ना तर दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघ आता दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत आणि एका बाजूला स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 तर एका बाजूला आरजू 11 अशी लढत आहे आणि लढतीच आपण करूया टॉस. दादांच्या शुभास आपण आता हा नाणेफेकीचा कौल करत आहोत. आपण टॉस करूया. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 आणि आरजू 11. आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक 6 आहे आणि सामना क्रमांक 6चा आपण टॉस करत आहोत. मैदानावरतून थेट आपण हा टॉस करतोय. चला नाणेफेकीच्या कौलसाठी दोन्ही संघांना एकाने विनंती की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 विपक्ष आरजू 11 अशी लढत आहे. आपण टॉस करू. एका बाजूला संघनायक अक्षय मोरे आहेत तर एका बाजूला नयन सकपाळ आहेत. आपण या 2 संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल करत आहोत. टॉसचा कॉल कोण देणार. आवाज कोण देणार. ओके टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल. बटटेल. अक्षय टॉस तुम्ही मागितला नाही परंतु टॉस जिंकला. आरजू 11 काय या मॅच मध्ये करणार. क्षेत्ररक्षण करण्यात क्षेत्ररक्षण कराल. पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला तुम्ही. धावसंख्येचा बचाव केला. याही मॅच मध्ये धावसंख्येचा बचाव तुम्हाला करायचा आहे. काय रूपरेष आखताय. फर्स्ट पहिल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी झाली आणि तसं आम्ही डिफेंड पण केला रन्स. या मॅचमध्ये आम्ही जास्तीत जास्त कमी धावा पण रोखण्याचा प्रयत्न करू. नयन तुमच्या देखील संघाने पहिला सामना चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. या मॅच मध्ये बॅटिंग तुमच्या वाट्याला आलेली आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये सेम झालं होतं. याही मॅच मध्ये सेम होतंय. काय रूपरेष आखताय. काय नाही आमचे प्लेयर सगळे वरपासून 10 नंबरपर्यंत बॅटिंग आहे. त्यांनी चांगला परफॉर्मन्स देऊन चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये. आरजू 11 एक सामना जिंकलाय. तुम्ही एक सामना जिंकलाय. हो नक्कीच ही डुअर डाय मॅचेस असेल. जिंकेल तर रात्री नक्की चांगली झोप लागेल.
क्या बात आहे. अधिक वेळ घेणार नाही. अक्षय तुम्हाला, नयन तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा आहे. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे टीम आरजू 11 टीमने आणि प्रथमतः त्यांनी निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करतोय आणि स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया जयेश भोसले सरांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला निलेजी, जिथे आपण मर्डेकर सर यांचा आवाज ऐकत होतो. या आपण पाहतो एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा, आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन गेले 5 पर्व ज्या स्पर्धेने जपलं, 6व्या पर्वामध्ये आज आपण दाखल झालोय. परंतु 6व्या पर्वामध्ये येत असताना ना tenniscricket.in बरोबरचाच माझा प्रवास आहे. जवळपास 2014ला मी देखील सुरुवात केली. tenniscricket.in बरोबरची सुरुवात आहे आणि मला वाटतं 2016-17 पासून सातत्याने विनूही आहेत, संदेशी पिल्लाने आहेत, सातत्याने आम्ही सोबत काम करतोय आणि नयन सकपाळ यांना आम्ही सुरुवातीपासूनच अगदी जवळचे मित्र म्हणून आणि एक उत्कृष्ट कॅमेरामन म्हणून त्यांना पाहिलं. या प्रवासामध्ये पुढे येत असताना ना मला वाटतं विनू, एक गोष्ट अलीकडच्या कालावधीमध्ये सातत्याने बदलत असताना पाहायला मिळते. ती खेळाडू सातत्याने ज्या काय बाईट्स देतात, त्या किंबहुना क्रिकेटचा स्तर बदलत चाललाय, क्रिकेटचं जे स्टँडर्ड बदलत चाललंय, या साऱ्या गोष्टी बदलत असताना पाहायला मिळाल्यात. पाहना की हल्लीचं क्रिकेट हे रील्सचं बनलंय. एखादा षटकार मारणारा खेळाडू सातत्याने रील्स आपले अपलोड करत असताना पाहायला मिळतो, परंतु पुढच्या 5 बॉलचं काय हे कदापि अपलोड करत नाही. पुढचे 5 बॉल जरी का नाश्ता पाणी झाला असेल तरी देखील ते अपलोड होत नसतं. सामन्याला होती सुरुवात, गोलंदाज ओव्हर द विकेटने लोड फुलतोस, अफलातून, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिल्या बॉलवरती आक्रमण, षटकार. षटकार आलाय. काळेश्वरी वॉरियर्स या टीमने देखील वॉरियर प्रमाणे लढायला सुरुवात केली आहे. सुजित शिवायच्या बॅटमधून षटकार आला. पूर्वार्धामध्ये ही अशी सुरुवात झाली होती, जिथे सागर सुतारने षटकार ठोकला होता. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला होता. पहिल्या षटकामध्ये 28 आल्या होत्या आणि जणू का हायलाइट्स पाहिल्याप्रमाणे मॅच चालू होती. या सामन्यामध्ये 93 बनवायचे आहेत उत्तरार्धामध्ये. कोलात यावेळेला देखील ऑन साइडला फ्लॅग, पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एखाद्या एलईडी टीव्ही प्रमाणे चेंडू इथे फ्लॅग केला, षटकार. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यात. तुझी तुलाच पुरी करायची, उंच आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. सुजित शिवाय 2 बॉल 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अगदी त्याची ही बॅटिंग पाहत असताना काळेश्वरी वॉरियर्स टीम म्हणत असेल, गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका. 2 बॉल 2 षटकार आल्यात. संघाची धावसंख्या 12. उजव्या सीच्या बाहेर ही सागरची चालाकी आहे. यशांच्या पाठीमागे डोळ्याची पापणी लवते ना लवते तो चेंडू बाहेर जरी पकडला ना तरी तो जट करून आतमध्ये घेतो. परंतु धनंजयजी कोळी यांना आपण सातत्याने मोठ्या स्पर्धांचे अंपायर म्हणून पाहतो. त्यांचा हा निर्णय यथायोग्य. कोला टाकला ऑन साइडला, शॉर्ट मिड विकेटला, क्षेत्ररक्षण खराब, रन्स मिळतील इथे 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार, चौकार. मध्यंतरी एक छोट्या मुलांची व्हिडिओ ज्या व्हायरल झाली होती. शंकर आणि एक कराळ्या म्हणून असं एक छोटी 2 मुलं होती. तो भांडण करताना तो म्हणतो की अशी एक मारी ना की दुसरी लागूच देणार नाही. या बॅटरने असा शोक मारला ना, क्षेत्ररक्षकाला वाकूच दिलं नाही. चेंडूने सीमारेषा ओलांडली, चौकार आला. संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. 93 रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि अजूनही विजयासाठी तिथे 27 बॉल आणि 76 ची आवश्यकता. 76 रन रिक्वायर्ड बाय विन. 27 बॉल आणि 76 धावा. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची लिडिंग एज, संधी निर्माण, यश रक्षक स्वतः सागर चेंडूच्या खाली, त्याने टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ.
फर्स्ट विकेट अर्थात इथे बाद होतं सुजित शेवाळे. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. 4 बॉल 16 धावा 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि तो इथे बाद झालाय. सतरा बॉल 17 धावा फलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू उजव्या इसीच्या बाहेर. हा मात्र देखील थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. मागील 5 बॉल मध्ये 17 धावा आल्यात. रणनीती इथेही जी काही पाहायला मिळते आहे की येणारा प्रत्येक बॅटर मोठे स्ट्रोकच खेळणार आहे. अमित कदमला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालेला. तो देखील इनसाइड आउट मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत होता. पुढचा बॉल हा फ्रॅकर होता ऑन साइडला. हा फॉर्म पूल केलाय होतोय अनसक्सेसफुल. सहज साधा सोप्पा जेली ते टिपला. अनिल शिंदेला यश मिळालंय. 17ला 2. पहिले षटक संपलं. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक काही अंशी पाहता महागडं राहिलं परंतु तिथून पुढे पुढच्या 2 बॉलवरती विकेट प्राप्त केल्यानंतर मॅच मध्ये कमबॅक केलं. उलट फेर इथे पाहायला मिळाल्यात. अप्स अँड डाऊन्स क्रिकेटमध्ये नेहमीच पाहावं लागतात. हे नाण्याच्या 2 बाजू आहेत. कधी धावा कधी विकेट कधी गोलंदाजाची सरशी कधी त्याला मिळते फरशी. पुढचा बॉल डावे एसीच्या बाहेर दिशाहीन राहिला. अतिरिक्त धावेने सुरुवात होईल या षटकाची आणि गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना विवेक शिंदेने पहिला बॉल वाईड हाताळला आणि त्यावरती आला हा चौकार. 22 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 22 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडू आणि 71ची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 71 धावा. करंट रन रेट 22 वरती आहे. आस्किंग रन रेट 17.80. 17.80च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू 71 धावा. कोला टाकला आडव्या बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अफलातून क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. अक्षयला आपण पाहतोय. अक्षय भिलारे त्या ठिकाणावरती होते. कोंडोशी गावचे खेळाडू वेगाने चेंडूवरती आले. सडपातळ बांध्याचे खेळाडू फार महत्वाचे राहतात. पहा हा खेळाडू सडपातळ बांध्याचा आहे. तो झेपावला चेंडूवरती. अशा रीतीचे चेंडू नेहमी सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळाल्यात परंतु या खेळाडूने इथे धावा रोखल्यात. पुढचा बॉल वरती विकेटने विवेक लोअर फुलटोस. यावेळेला पंचांकडे अपील केली आहे. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप हे सांगितलंय कल्याणजी घोरपडे सर यांना आपण पाहत आहोत. ISPL 2 पर्व सातत्याने ऍज अ कोच म्हणून देखील त्यांना आपण पाहतो. किंवा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ऍज अ अंपायर्स म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहायला मिळाल्यात. दर्जेदार क्रिकेटर एक यष्टीरक्षक तथा आघाडीचे बॅटर म्हणून आपण त्यांना पाहिलं. नवीन बॉल व्हेरी फर्स्ट बॉल सीमारेषेच्या बाहेर फोर असलेला चेंडू पूर्वीच्या काळी बाहेर मारणं ही बाब सर्वाधिक अवघड होती परंतु ज्या बहादराने करून दाखवलं त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. खोलात टाकला. फटका फासला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि झेल इथे निसटला. एक धाव कंप्लीट होतीये. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात आलेला नाहीये. मिळेल ती अर्थात एक सिंगल. एकेरीच्या मदतीने 24 बनल्यात. 2 फलंदाज बाद. उर्वरित 21 चेंडू आणि 69ची आवश्यकता.
21 चेंडू आणि 69 धावसंख्येची गरज आहे. प्रथमेश मालुसरे ऑन स्ट्राईक. यावेळेला देखील ऑन साइडला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न त्याने केला. सातत्याने आधुनिकतेचे स्ट्रोकवरती जास्तीचे भर देण्याचा प्रयत्न हल्लीचे खेळाडू करत असताना पाहायला मिळतात. आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भरोसा दिला जातो हल्लीच्या खेळाडूंच्या माध्यमातून. संस्कारांच्या फटक्यांना दूर ठेवलंय कारण धावा अपेक्षित असतात. पुढचा बॉल कमी गतीने डाऊन द ग्राउंड केलाय. स्ट्रेट हिट केला होता अफलातून झेल इथे पाहायला मिळतोय. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अतुल शेलार होते त्या ठिकाणी. सालोशी गावचा खेळाडू, चपळतेचा चीता. टीम व्यवस्थापक सिद्धेजी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. केवळ या झेलासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. काय झेल टिपलाय नेत्रदीपक, अमानवीय झेल. काय धावत गेला तो, त्या वेगाने धावला ना. मला वाटतं 100 मीटरच्या रेस मध्ये कदाचित हुसेन बोल्टला मागे टाकला असता, इतका वेगाने तो धावला. हे तर त्याला विश्वासच बसलं नाही मी पोचलोय. त्याने कॅश टिपला. काही काळानंतर त्याने त्याच्या मुखातून सेलिब्रेशनचा आवाज केला. अतुलसाठी सिद्धेजी कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 24 ला 3 अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला जागा बनवली आहे, गॅप मध्ये केलाय. चेंडूने ओलांडली सीमारेषा. मी दिल धावा 4, आणखीन एक चौकार. अठ्ठावीस धाबात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद. 18 चेंडू आणि 65ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 65 धाबा या सामन्यामध्ये राहिली. आता एक मोठं लक्ष उभं केलं होतं 92 धावसंख्येचं. 18 चेंडू आणि 65ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. हाय डेफिनेशन कॅमेरा आपण पाहत आहोत. प्रत्येक खेळाडूचे रिॲक्शन्स इथे कॅप्चर केले जात आहेत. त्यांच्या भावमुद्रा इथे कॅप्चर केल्या जात आहेत. आणि प्रत्येक क्षण आणि क्षण प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे पाहणं ही एक अद्भुत अनुभूती राहते. स्पर्धेच्या माध्यमातून आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा थेट प्रक्षेपण पाहतोय याचीच प्रचिती येते. हाफ ट्रॅकर उजव्याशीच्या बाहेर थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो. अवांतरने सुरुवात झाली या षटकाला. आता मात्र 18 चेंडू आणि 64ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 64 धाबा. काळेश्वरी वॉरियर्स या टीमने मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय परंतु विकेट गमावल्यात. महाबळेश्वर स्पोर्ट्स यावेळेला देखील ऑन साइडला वळून खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. क्षेत्ररक्षकापासून मोठे स्ट्रोक खेळण्याचे किंवा अगदी सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचे प्रयत्न इथे करण्यात आले. एकोणतीस धावा फलकावरती 3 फलंदाज बाद. सोपानजी मोरे यांना देखील आपण पाहत आहोत. एक खोलवर टप्प्याचा गोलंदाज एका दुखापतीनंतर ते थांबलंय. खोलात या वेळेला पाहायला मिळतो चेंडू. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. सिंगल येईल, सिंगल येते. अर्थात बाईकच्या स्वरूपामधून पंचांनी हायफाय सांगितलंय. होय, बाईकच्या स्वरूपामधून रन्स आली आहे. संघाची धावसंख्या 30. तो दिवस न आठवण्यासारखा होता सोपानजी मोरे यांच्यासाठी. कारण काळेश्वरी वॉरियर्स काळेश्वरी स्पोर्ट्सच्याच माध्यमातून ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कामोठे नगरीमध्ये. त्यावेळेचा बॉल वेगवान जो मात्र शरीरभेदक मारा पाहायला मिळतो आहे. धाबा थांबलेल्या पाहायला मिळाल्या. धाबा आलेल्याच नाही आहेत मुळात, कारण 30 धाबा फलकावरती 3 फलंदाज बाद. 15 बॉल आणि 63ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. गोलंदाजांनी मुभा दिली नाही. एक अँगल बनवून, एक कोन बनवून त्याने गोलंदाजी केली आहे. दृष्टिकोन चांगला ठेवला आहे की उजव्या सीच्यात बाहेर बॉल टाकावे. अनसर्टनिटीत एक कॉरिडोर मेंटेन केला आहे. खोलव्या टप्प्याची गोलंदाजी होतीये अनिल शिंदे यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 31 धावा फलकावरती 3 फलंदाज बाद. 14 चेंडू आणि 62ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू आणि 62 धावा. गोलंदाज पुढचा चेंडू
यावेळेला आडवा बाटणे गॅप मध्ये फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ला 3 येणारे चेंडू आहेत ते 13 बॉल 58 ची आवश्यकता. शेवटचा चेंडू वेगवान थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आला धावफलकावरती आहे त्या 35-3 फलंदाज बाद येणारे 12 बॉल 58 ची आवश्यकता. एक्स्ट्रा इनिंग मध्ये 8 आणि तब्बल 93चा टार्गेट चेस करत असताना काळेश्वर वॉरियर्स टीम महाबळेश्वर स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट. चला नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालेला आपण पाहिला आणि अर्थात आणखीन एक महत्वपूर्ण सामना पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु या मॅच मध्ये उर्वरित 12 बॉल 58 ची आवश्यकता राहिली आहे. पहा ना काळेश्वरी वॉरियर्स या टीमने पहिला सामना परास्त झाल्यात. अगदी रन रेट देखील तितकासा मेंटेन करता आलेला नाही आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील त्यांच्या अडचणी वाढू लागल्यात आणि आस्किंग रन रेट आता मात्र सर्वाधिक मोठा राहिला. तो 29च्या आस्किंग रन रेटने तुम्हाला धावा गोळा करायच्या आहेत. ला 3 पहिल्या तिन्ही गोलंदाजांनी चांगलं कामकाज केलं. बॅटची तितका प्रभावशाली न राहणारा गोलंदाज आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून कशी चुणूक दाखवतो वेदांत शिंदे हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. कारण त्याने एक मानाचा तुरा आपल्या सिरपेचात रोवलाय. मागील 2 मॅच मध्ये 2 गोल्डन डक. पुढचा बॉल गोलंदाज वेदांत शिंदे. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर होता. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक पाठ मोरा चेंडू पर्यंत पोहोचेल तदवर मात्र 2 धावा. मंदार मोरेच्या बॅटमधून 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 37. उंचपुरा असा खेळाडू मंदार त्याची बॅट बोलणं गरजेचं राहील आणि त्याला चांगली साथ अजय मोरेला देणंही गरजेचं असेल. अजय मोरे 6 बॉल 5 वरती खेळतोय. एक्सपेक्टेबल नाही आहे की तुमच्याकडून अशा धावा येत आहेत. तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. मोठ्या मॅच मध्ये खोलात टाकलेला बॉल इथे पाहायला मिळालाय. खोलातून आलेले चेंडू हे जास्तीचे मोठे स्ट्रोक खेळता आलेले नाही आहेत आणि त्याच वेळेला गोलंदाज हवी ठरत असताना पाहायला मिळालेत. प्रत्येक चेंडू खोलात टाकलेत. कल राहिला गोलंदाजाचे की आपण जास्तीचे चेंडू बॅट आणि पायाच्या मधोमध कसे टाकू किंवा पाय चेसणारे यॉर्कर कसे टाकता येतील याकडे लक्ष दिलंय महाबळेश्वर स्पोर्ट्सच्या टीमने. वेदांत पुढचा बॉल लोअर फुट होता ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षण खराब. रन्स मिळतील 4. चेंडू येतो तो सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 42ला 3. उजवेशीच्या बाहेर खोलामध्ये पुन्हा एकदा एक्स्ट्रा मिळणार. एक्स्ट्रा मिळतील. आज आपल्याकडे जर का धावा आहेत ना तर इथे ते आपण बहाल करू शकतो आणि ते केल्या जातात. रन रेट मेंटेन करण्याचा कोणताही लक्ष दिलेला नाही आहे. कदाचित यष्टिरक्षक जर का डीप मध्ये उभा राहिला तर याही धावा थांबतील कारण 2 वाईट बॉल गेलेत मागून निघून. संघाची धावसंख्या 47ला 3. विजयासाठी 9 बॉल 46 ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 46 धावा. उजव्या सीच्या बाहेर
हा गॅदर केलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. आज प्रत्येक खेळाडू हा तितकासा खुश देखील असेल, कारण हाय डेफिनेशन कॅमेरामध्ये ज्यावेळेला आपण कैद होतो ना, आपल्या चेहऱ्यावरचा प्रत्येक जी काय भावमुद्रा आहे किंवा स्माईल पासून सर्व काही हे कॅमेरामध्ये कैद होतं आणि प्रत्येक बॅटरचे संपूर्ण रिॲक्शन्स आपण भावमुद्रा पाहत आहोत. तितकासा आनंददायी आणि आल्हाददायी वातावरण इथे खऱ्या अर्थानं tenniscricket.in ने निर्माण केलेला पाहायला मिळालाय. प्रत्येकाला चांगल्या दर्जाचं क्रिकेट हवंय, चांगल्या दर्जाचं स्टँडर्ड बिल्डअप करणारं लाईव्ह कव्हरेज हवंय. लोअर फुलटोत होता, ऑन साईडला केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. प्रत्येक खेळाडूची उपयुक्तता जी आहे ना, ती संघासाठी फार महत्वाची राहते आणि ती इथे पाहायला मिळाले. षटक पाहता पाहता इथे आणखीन एक संपलंय. येणारे 6 बॉल 45 ची आवश्यकता, 48 ला 3 बाद झालेत. अक्षय बिलारे गोलंदाजी मार्क वरती दाखल होतं. 6 बॉल विजयासाठी 45 ची आवश्यकता. सामना फार दूर आहे आणि या सामन्यामध्ये दवा नाही तो दुआ की जरूरत आहे. सहजासहजी ही मॅच जिंकता येणार नाही. 44 अजूनही 6 बॉल मध्ये एक्स्ट्रा आली आहे. जास्तीचं काय राहिलंच नाही. एक्स्ट्रा रन जर का दिल्याच नसत्या, 14 धावा यामध्ये एक्स्ट्रा आहेत. 49 मध्ये 14 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात आणि सागर सुधारने त्यापैकी 8. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला, नो लुक स्ट्रोक. डोळे बंद केले, पाहिजेच नाही. कुठे गेला बॉल? चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पंचावन्न धावा दाफलकावरती षटकारानंतर. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, याच दर्जाचा हा स्ट्रोक राहिला. ऑन साइडला षटकार आला, ती बाब महत्वाची आहे. 55 बनल्यात. 5 चेंडू आणि 38 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू पाठीमागे चालला. क्षेत्ररक्षक स्वतः त्या ठिकाणी वरती येतोय आणि केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. सामन्यामध्ये जास्तीचं काही राहिलेलं नाही. अजय मोरेने एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला. 12 बॉल 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अगदी त्याच वेळेला मागील बॉलवरती त्याने षटकार ठोकला, परंतु 141 चा स्ट्राईक रेट तुम्हाला कामी येणार नाही. त्यासाठी मोठे स्ट्रोक हवे होते. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. कॉट बिहाइंडची अपील केलेली नाहीये, परंतु फलंदाजाने मैदान सोडलं. खेळाडू वृत्ती इथे दाखवली आहे. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत असताना आपण पाहतो मंदारला, तो इथे होतोय. कॉट बिहाइंडच्या रूपाने बाद. धावफलकावरती धावा त्या 56 ला 4. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. होय, कॅच टिपला गेला. आज झेल पाहण्याजोगे आहे. कदाचित याच्यावरती रील्स बनतील. राकेश कदम होते त्या ठिकाणी. झेल घेण्याचा प्रयत्न केला, आपल्या उंजळीतून निचडला, पायावरती आदळला, ढोपरावरती, तिथून पुन्हा उडाला बॉल आणि त्यांनी झेल टिपलाय. ढोपरावरती आला म्हणून नशीब. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती 56 ला 5वा फलंदाज बाद झालाय.
हॅट्रिक वरती येत असताना गोलंदाज अर्थात पाहायला मिळतोय तो अक्षय भिलारे. शेवटचे 2 बॉल शेष आहेत. हॅट्रिक केली जाईल का? अर्धशतक तर पाहण्याजोगे राहिलं, कारण सागर सुतारने चांगली बॅटिंग केली, परंतु त्याची जी अपॉइंटमेंट होती ना अर्धशतकाची ती काही अंशी हुकली. त्याने घाई केली म्हणून ती अपॉइंटमेंट अर्धशतकाची होऊ शकलीच नाही. त्यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. इथे देखील हॅट्रिक झालेली नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येणार आहे. एक चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 37 धावसंख्येची. मोठ्या फरकाने हा सामना जिंकेल. सागर सुधारने ते 2 बॉल अडवले असते तर कदाचित अजून ऍड झाल्या असा. 14 धावा एक्स्ट्रा आल्या, त्यामध्ये 2 वाईड होते, ते चौकार गेले. पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड. हो 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 अफलातून जेल. सुभाष सुतार तात्या आणि KSK चे अध्यक्ष आहेत. पहा अध्यक्ष हे पद मला का मिळालं? खेळाडूंनी त्यांच्याकडे पाहत असताना आपणही त्या दर्जाचा क्रिकेट खेळायला हवं. सुभाजी सुतार तात्या यांनी झेल टिपला. एका हाताने मी कोकणातला असल्या कारणाने मी म्हणेन की आंबाच काढला त्यांनी एका हाताने. झेल टिपला, फलंदाज बाद. मॅच जिंकली आहे ती तब्बल 36 धावांनी. महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीमने हा सामना इथे जिंकला.